हॅलो स्टुडंट, रोजच्या आपल्या या 10व्या वर्गाच्या सायन्स पार्ट फर्स्टच्या ज्या फिजिक्सचे चॅप्टर्स आपण चालू केलेले आहेत त्या सिरीजमध्ये आज आपल्याला परत 3 नवीन टॉपिक आपल्याला डिस्कस करायचे आहेत. वी हॅव टू डिस्कस केपलर्स लॉ, देन वी विल डिस्कस न्यूटन्स युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ किंवा आपण त्याला ग्रॅव्हिटेशनल लॉ सुद्धा म्हणतो. त्यानंतर सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी ही एक छोटीशी कन्सेप्ट आहे, तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. सो याचा तुम्हाला प्री रिक्विसाइट्स मी काल सांगितलेलं आहे. केपलर्सनी हे सगळं मी आधी लिहून ठेवलेलं आहे कारण की आपल्याला वेळ कमी लागतो. आता लक्षात, काल तुम्हाला मी हे ओरली सगळे एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. आज फक्त तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी मी सगळं व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे. आज त्यांना एक्सप्लेन करतो आणि समजून सांगतो. लक्षात, विदाऊट वेस्टिंग टाईम. केपलर्सनी प्लॅनेटरी मोशन म्हणजे कोणताही प्लॅनेट हा सूर्याच्या भोवती म्हणजे आपल्या स्वतः त्या प्लॅनेटचा एक स्टार असतो, त्या स्टारच्या भोवती जेव्हा फिरतो तर त्याचे त्यांनी ऑब्झर्वेशन्स केले आणि त्या ऑब्झर्वेशन्सवरून त्यांनी नियम तयार केले, लॉज तयार केले. ओके, आणि ते 3 लॉ असे आहेत. पहिल्या लॉला म्हटलेलं आहे बघा, केपलर्स फर्स्ट लॉ, म्हणजेच त्याला म्हणतात लॉ ऑफ ऑर्बिट. हे लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला बुकमध्ये दिलेलं नाही, आपण सांगतोय तुम्हाला. मी बघा, केपलरचा पहिला लॉ म्हणजे काय आहे, लॉ ऑफ ऑर्बिट. म्हणजे समजून घ्या की याच्या नावावरून समजते की या लॉमध्ये आपल्याला ऑर्बिट कसं आहे हे समजते. कशाचं ऑर्बिट? हाऊ द प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. तर ते सर्व प्लॅनेट्स सूर्याच्या भोवती एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. आता इलिप्स म्हणजे काय लक्षात, इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे काय हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही ते लेक्चर माझं पाहून घ्या. लक्षात, या पूर्ण लेक्चरला समजण्यासाठी आधीचं लेक्चर बघून घ्या तुम्ही, ठीक आहे ना. ओके, तरी पण तुम्हाला मी सांगतो बघा, इथे इलिप्स म्हणजे हा स्पेशल, इलिप्स इज द स्पेशल केस ऑफ सर्कल. सर्कल सारखंच असते ते, परंतु त्याला आपण सर्कल नाही म्हणत, ते अंडाकृती असते. लक्षात, स्पेशल केस ऑफ सर्कल इज कॉल्ड द इलिप्स. पहा इथे इलिप्स तुम्हाला मी काढून दाखवलेला आहे. तर पाहता, जेव्हा प्रत्येक प्लॅनेट हा सूर्याच्या भोवती फिरेल तर तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो, तेव्हा सूर्य कुठं असेल मग? कारण की इलिप्सला एक सेंटर नसते, इलिप्सला 2 सेंटर असतात. मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे. त्याला आपण फोकस म्हणतो, फोकस 1 अँड फोकस 2. दिस इज कॉल्ड द फोसाय किंवा आपण त्याला फोकाय सुद्धा म्हणतो. लक्षात, प्रोनाउन्सिएशन तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता. ओके, F1 अँड F2. तर मग आता जेव्हा हा प्लॅनेट, P इज द प्लॅनेट, कोणताही प्लॅनेट जेव्हा सूर्याच्या भोवती काय करेल, रिव्हॉल्व करेल. ओके, तर त्या केसमध्ये सूर्य हा कोण्यातरी एका फोकसला असेल. ओके, म्हणजेच आपण त्याला म्हणतो की every planet revolve around the sun in an elliptical orbit and sun is at one of the foci. या दोनपैकी एका फोकसला तो सूर्य असेल आणि त्यावेळेस हा प्लॅनेट त्याच्या भोवती फिरेल. एक गोष्ट फक्त समजून घ्या या ठिकाणी की जेव्हा समजा या फोकसला आता सन आहे, इफ आय एम कन्सिडरिंग दॅट द सन इज ॲट, दिस इज F2. F2ला जर सन आहे इथे, येस, इथं जर सन आहे, तर हा प्लॅनेट फिरताना जेव्हा या सनच्या जवळ येईल, कारण की हा रिजन सनच्या जवळचा आहे, तर त्यावेळेस याची स्पीड फिरण्याची जास्त होऊन जाते. लक्षात, तो फास्टली कव्हर करतो. ओके, त्याचा ट्रॅक किंवा रस्ता, आणि जेव्हा तो दूर जाईल तर तो हळूहळू जाईल. लक्षात, इट इज ओनली ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ते तुम्हाला सध्या नाही आहे, पुढे तुम्हाला आहेच ते 11वी 12वी म्हणजे डिटेल स्टडी तुम्हाला त्याचा करायचाच आहे. आपण तो करूच. ओके, काय हरकत नाही. तर बघा, पहिला लॉ तुमच्या लक्षात आला. आता दुसरा लॉ बघा काय आहे, लॉ ऑफ एरिया. दुसऱ्या लॉचं जे नाव आहे लॉ ऑफ एरिया. म्हणजे याच्यातून तुम्हाला समजते की या लॉमध्ये आपल्याला एरिया समजून राहिला. एरिया म्हणजे कोणाचा, तर प्लॅनेट जेव्हा सूर्याच्या भोवती फिरेल तेव्हा सूर्य एका कोण्यातरी फोकसला असेल. समजा आता प्लॅनेट इथं आहे आणि सूर्य म्हणजे सन या फोकसला आहे, ठीक आहे ना, या ठिकाणी. तर आता प्लॅनेट हा काय करतो, तर प्लॅनेट स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे पाहता, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन. तुम्हाला काय करायचं आहे, हा प्लॅनेट आहे आणि हे सनची पोझिशन आहे. इथून तुम्हाला एक लाईन जॉईन करावं लागते, म्हणजे लाईन ड्रॉ करावं लागते की जे जॉईन करते सनला आणि प्लॅनेटला. तर ही लाईन जॉईन केल्यानंतर ही लाईन आता काय होईल, ट्रेस होईल. जसं जसं आता हा प्लॅनेट फिरेल, समजा आता हा प्लॅनेट 1 मंथमध्ये, मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे, काल मागच्या लेक्चरला, एका मंथमध्ये जर हा एवढा ट्रॅक ट्रेस करतो, तर प्लॅनेट इथं होता तर त्याची पोझिशन सांगणारा हा आपल्याला एक लाईन ड्रॉ केलेली आहे. आपण लाईन ड्रॉ केली प्लॅनेट आणि सनच्या मध्ये. त्याचप्रमाणे हा प्लॅनेट एका महिन्यानंतर इथे येईल तर इथं पण त्याची आपल्याला लाईन ड्रॉ करावं लागेल त्याच्या पोझिशनची.
तर या लाईननी जो काही एरिया स्वीप आउट केला तर हा एरिया होता एका मंथमध्ये, म्हणजे त्या एरियाचा जो टाईम इंटरवल आहे तो एरिया किती टायमामध्ये तयार झाला तर एका मंथमध्ये. तर हे जेव्हा प्लॅनेट हा इथं होता P1ला तर नंतर तो P2ला येईल. क्लिअर. त्याच्यानंतर काही दिवसानंतर परत तो हा रिव्हॉल्व करतच आहे. सपोज आता पृथ्वी जर तुम्ही कन्सिडर केली अर्थ, तर अर्थ एका मंथमध्ये इथून इथपर्यंत आली. त्यानंतर पुढे जाताना ती परत काय करेल की अशाच प्रकारे हे गोल फिरत राहील याच्याभोवती. तर तुम्ही परत आणखी एक एरिया मी हा इथला घेतो लक्षात. सपोज P3 आणि हा आहे P4. ओके, P4 म्हणजे पहा आता P3 म्हणजे आणखी कोणती तरी पोझिशन आहे पृथ्वीची या ठिकाणी अर्थची. इथून परत आपण स्टार्ट करायचा एका महिन्याचा त्याचा इंटरवल पृथ्वीचा पुढे जाण्याचा. इथून स्टार्ट झाली परत अर्थ आणि समोर जात आहे. एक महिन्यानंतर इथं आली परत. इथला एक तुम्ही आपल्याला एरिया किंवा त्याची पोझिशन सांगणारा आपण हा एक लाईन ड्रॉ केलेली आहे सूर्यापासनं. तर या लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट्स या एका मंथमध्ये हा पण 1 मंथचाच टाईम इंटरवल आहे एवढा इथून इथपर्यंत जाण्यासाठी. तर हा जो एरिया तयार होईल लक्ष द्या, तर हा एरिया ओके या एरियाच्या इक्वल असेल. कारण की हा एरिया तयार झाला एका मंथमध्ये, हा एरियासुद्धा एका मंथमध्येच तयार झाला लक्षात. मग असे किती एरिया जर तयार केले तुम्ही एका मंथचे ओके तर ते सर्वच्या सर्व काय असतील एकामेकाला इक्वल असतील लक्षात. हा झाला P3 P4 P5 P6. बघा आता म्हणजे तुम्ही आता काय केलं की एका इलिप्सचे तुम्ही जर एका फोकसला कन्सिडर करून जर तुम्ही 12 भाग केले लक्षात, तर ते 12च्या 12ही 12 महिन्याचे 12च्या 12ही ते पार्ट्स कसे असतील एकामेकाचे इक्वल असतील. म्हणजे त्यांनी स्वीप्स आउट केलेला जो एरिया तो इक्वल असेल लक्षात. बस हेच सांगायचं आहे. काल पण तुम्हाला हे सांगितलं द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन ओके स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. एका मंथचे सगळे इंटरवल आहे ते. क्लिअर. तर हा झाला दुसरा लॉ. त्यानंतर तिसरा लॉ बघा काय आहे, केपलर्स थर्ड लॉ. त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ पिरियड. या ठिकाणी लॉ ऑफ पिरियडचा अर्थ असा होतो की प्लॅनेट जर इथून स्टार्ट झाला सूर्याच्या भोवती फिरण्यासाठी तर तो इथून स्टार्ट झाल्यानंतर परत याच ठिकाणी येईल. म्हणजे त्याची एक चक्कर त्याचा एक कंप्लीट त्याची एक सर्क्युलर मोशन काय होते कंप्लीट होते. म्हणजे त्याचा एक चक्कर जेव्हा कंप्लीट होईल त्याचा तो असतो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आलं लक्षात. म्हणजे आता या प्लॅनेटला एक चक्कर पूर्ण मारण्यासाठी सूर्याच्या भोवती लागणारा वेळ हा प्रत्येक प्लॅनेटचा वेगवेगळा असतो. कारण की हे आपल्याला माहीत आहे की त्या प्लॅनेटचं जे रेडियस असते किंवा त्या प्लॅनेटला जर आपण सनला कन्सिडर करतो तर या वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये प्रत्येक प्लॅनेट काय करत आहे आपापल्या हिशोबाने फिरत आहे. तर प्रत्येकाचा सर्कल हा वेगवेगळा आहे म्हणून प्रत्येकाला एक चक्कर मारण्यासाठी लागणारा वेळ हा कसा असतो वेगवेगळा असेल. त्या लक्षात. म्हणजे प्रत्येकाचा टाईम पिरियड रिव्होल्यूशनचा हा वेगवेगळा आहे. तर तुम्ही या कोणत्या प्लॅनेटशी हा लॉ तुम्ही रिलेट करू शकता. तर त्याचं काय म्हणणं आहे की ओके जेव्हा प्लॅनेट हा सूर्याच्या भोवती फिरेल तर त्याचा टाईम पिरियड म्हणजे त्याचं एक रिव्होल्यूशन ओके किती कशाचे इक्वल असेल लक्षात. त्याची व्हॅल्यू त्यांनी कॅल्क्युलेट केली ओके केपलरनी. तर त्यांनी काय म्हटलं बघा, तर टाईम पिरियडचं आपल्याला काय करायचं आहे पहिले स्क्वेअर करायचं आहे. टाईम पिरियड म्हणजे कॅपिटल T, त्याला म्हणतो आपण पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. तर त्याचा काय करायचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कशाच्या भोवती अराउंड द सन ओके. म्हणजे सन कुठंतरी असेल इथं किंवा इथं लक्षात. अराउंड द सन इज प्रॉपोर्शनल टू द क्यूब ऑफ इट्स सेमी मेजर एक्सिस. पहिले प्रॉपोर्शनलचं चिन्ह म्हणजे हे असं असते आपल्याला माहीत आहे. आणि क्यूब ऑफ इट्स सेमी मेजर एक्सिस. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे की इलिप्सला 2 एक्सिस असतात. एक असतो मायनर एक्सिस आणि एक असतो मेजर एक्सिस. तर आपल्याला शब्द काय आहे सेमी मेजर. सेमी म्हणजे पूर्ण मेजरचा अर्धा भाग म्हणजे हा झाला सेमी. तर त्याचा काय करायचा आहे क्यूब करायचा आहे आणि त्याला मी डिनोट करतो एनी किंवा आरने डिनोट केलं तर आर घ्या काही हरकत नाही. ठीक आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे की सपोज या पूर्ण रिव्होल्यूशनला लक्षात या पूर्ण रिव्होल्यूशनचं ओके जेवढं अंतर असेल जेवढा टाईम लागेल त्याला लक्षात त्याचा जर तुम्ही स्क्वेअर केला तर त्याची व्हॅल्यू ही कशाच्या अप्रॉक्सिमेटली इक्वल येईल. तर ती इक्वल येईल जेव्हा आपण सेमी मेजर एक्सिसची व्हॅल्यू घेऊ आणि त्याचा क्यूब करू लक्षात त्याची जेवढी व्हॅल्यू असेल तेवढी त्याच्या टाईम पिरियडच्या स्क्वेअरची व्हॅल्यू येईल. लक्षात. तुम्ही याला असे लिहू शकता की T स्क्वेअर आता हा काय आहे
हा प्रोपोर्शनल आहे, प्रोपोर्शनलचं साईन आपण काढत असतो, इक्वल टू घेत असतो आणि एक घेतो कॉन्स्टंट. लक्षात, त्याला के म्हणतो आपण. आर क्यूब ॲज इट इज, हा मल्टिप्लाय आहे आर क्यूब, इकडेला तर काय होईल डिवाइड होईल, म्हणजे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. के म्हणजे कॉन्स्टंट या ठिकाणी, ठीक आहे ना. तर हा सुद्धा काय आहे, थर्ड लॉ आहे. तर अशा प्रकारे केपलरचे हे 3 लॉ आहेत. पहिला लॉ लक्षात ठेवायचा, तुम्ही ॲज इट इज हे लर्न करून घ्या. आलं लक्षात. लॉ ऑफ ऑर्बिट पहिला लॉ आहे, लॉ ऑफ ऑर्बिट. सेकंड आहे लॉ ऑफ एरिया, तिसरा आहे लॉ ऑफ पिरियड. क्लिअर. पाहता या सगळ्या स्टडीचा हेल्प ओके कोणाला झालेला आहे, न्यूटन्स. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे न्यूटन्स युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ. तर कहाणी तेच आहे. लक्षात, ॲपलची स्टोरी जी होती त्याचा खूप वेळा त्यांनी अभ्यास केला, वेगवेगळे त्यांनी पॅरामीटर्स आणि वेगवेगळे रेंज हाईटचे पृथ्वीपासून वेगवेगळ्या हाईटवरून त्यांनी वेगवेगळ्या वस्तू त्यांनी ड्रॉप केल्या. तर न्यूटन्सला असं आढळून आलं की ऑल द ऑब्जेक्ट्स आर कमिंग टुवर्ड्स द अर्थ सरफेस. अँड व्हाय इट इज सो? इफ इट इज सो देन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट्स व्हॉट एव्हर ॲट हायर ऑब्जेक्ट दे हॅव ऑल्सो अ सेम प्रॉपर्टी विच दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट्स हॅव. means whatever the objects we are releasing from different height they are coming towards the earth. म्हणजे वेगवेगळ्या डिस्टन्सला, जर जास्त डिस्टन्सला जास्त हाईटला सुद्धा ऑब्जेक्ट जर आहे तर त्यांना सुद्धा ही प्रॉपर्टी असलीच पाहिजे. आलं लक्षात. 2 किलोमीटर 3 किलोमीटर 4 किलोमीटरवर सुद्धा ओके ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जर आहे. आलं लक्षात. ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू पृथ्वीच्या सरफेसपासून किती दूर आहे याचं सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आलं लक्षात. व्हॅल्यू किती असते, आतमध्ये गेल्यानंतर पृथ्वीच्या खाली सेंटरला ती किती असते, पृथ्वीच्या सरफेसवर किती आहे, सगळ्या व्हॅल्यू आपण पाहू. पुढे आपल्याला ते टॉपिक आहेतच डिटेलमध्ये. परंतु आता याच्यानंतर आपल्याला पहिले ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ आपल्याला हा स्टडी करायचा आहे, ठीक आहे ना. तर याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके. तर बघा आता आपल्याला नेक्स्ट टॉपिक स्टडी करायचा आहे न्यूटन्स युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ. आपल्याला बुकमध्ये दिलेला आहे. ओके, किती नंबरच्या पेजवर आहे, 4 नंबरच्या पेजवर. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, सो पहा हेडिंग देतो मी आता, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा जो लॉ आहे हा कसा आहे, तुम्हाला इथे एक शब्द दिसून आला, पहा लक्ष द्या. कोणता शब्द आहे तो? युनिव्हर्सल. इट इज नॉट रिलेटेड और इट इज नॉट कन्फाइंड विथ दॅट ॲपल अँड द न्यूटनच्या डोक्यावर जे ॲपल पडलं नुसतं त्या 2 गोष्टींसाठीच हा लॉ ॲप्लिकेबल नव्हता. हा हजारो लाखो वर्षापासून पृथ्वीवर आणि आपल्या युनिव्हर्समध्ये एक्झिस्ट होता, परंतु तो आपल्याला माहीत नव्हता. तर याची जी डिस्कवरी आहे जगापुढे या सर्व शास्त्रज्ञांनी ते आपल्यासमोर मांडली. हालाकी ह्या सगळ्या गोष्टी कितीतरी वर्षापासून आपल्यासोबत होऊन राहिल्या, परंतु याला काही डिफाईन नव्हतं केलेलं आपण, आपल्याला ते माहीत नव्हतं. परंतु आपल्याला ते आता वेल डिफाईन आपल्याला झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. जो लॉ आहे हा युनिव्हर्सल आहे. म्हणजेच काय आहे की नुसतं जर आपण पृथ्वी घेतली आणि पृथ्वीवर ज्या काही बिल्डिंग्स आहेत, झाडं आहेत, ओके, नुसतं त्यांच्यासाठीच ह्या गोष्टी नाही आहेत. लक्षात. सपोज आपण यावं इथं, लक्षात, इथं जर काही जण असतील तर ते असे असतील. ओके, इथं पण देश आहेत ना अशा प्रकारचे, ते असे असतील. लक्षात. तर या सर्वांसाठीच हा लॉ आहे आणि पृथ्वीच्या व्यतिरिक्त बाकीचे प्लॅनेट्स आहेत त्यांनासुद्धा हा लॉ ॲप्लिकेबल आहे. आपल्या गॅलेक्सीमध्ये सुद्धा हा लॉ ॲप्लिकेबल. मग आता ह्या ग्रॅव्हिटेशनचा लॉ काय आहे, तर बघा ह्या सगळ्या वस्तू आहेत आणि एक वस्तू आहे अर्थ. म्हणजे आता याच्यातली तुम्ही कोणती एक वस्तू घ्या, हा पर्टिक्युलर पर्सनला जर तुम्ही कम्पेअर करसाल पृथ्वीसोबत तर पर्सन झाली एक वस्तू आणि हा पृथ्वी आपली हे झाली एक वस्तू. लक्षात. दोन्ही वस्तू आहेत म्हणजे ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजे त्यांना काहीतरी मास आहे. लक्षात. मासच्या संबंधित हा लॉ आहे. मास आणि त्या 2 वस्तूंमधलं डिस्टन्स किती असेल, लक्षात, त्याच्यावर हा डिपेंड करतो. मग आता जेव्हा न्यूटननी हे वेगवेगळ्या ऑब्जेक्टला स्टडी केलं त्याच्यावर असं लक्षात आलं की प्रत्येक वस्तू पृथ्वीकडे ओढल्या जात आहे. लक्षात. मग प्रत्येक वस्तू जर पृथ्वीकडे ओढल्या जात आहे तर पृथ्वीसुद्धा त्या वस्तूकडनं आपल्याकडे ओढल्या जात असावी. लक्षात. सपोज मी आता काय करतो की 2 ऑब्जेक्ट घेतो आता या ठिकाणी, ठीक आहे ना. एक ऑब्जेक्ट हा आहे आणि एक हा आहे. याचं मास आहे m1 आणि याचं मास आहे m2, ठीक आहे ना. मग आता हे 2 मास असणाऱ्या 2 वस्तू आहेत. ओके, कारण की पृथ्वीच्या कम्पॅरिझनमध्ये ह्या सगळ्या वस्तू छोट्या आहेत, म्हणून ह्या सगळ्या वस्तू पृथ्वीकडे ओढल्या जातील. कारण की पृथ्वीचं मास हे प्रचंड आहे. आपल्याला माहिती आहे ते मास किती आहे, कॅपिटल M. ओके, कॅपिटल M इज इक्वल टू 6 × 10⁻24 kg. ओके, पृथ्वीची रेडियस माहीत आहे ना आपल्याला. ओके, हे रेडियस आहे म्हणजे कॅपिटल R.
लक्षात, किलोमीटरमध्ये जर म्हटलं आपण तर 6400 किलोमीटर ही रेडियस आहे पृथ्वीची. लक्षात, आणि पृथ्वीच्या बाहेर किती दूर हा ग्रॅव्हिटेशनचा इन्फ्लुएन्स असतो, तर तो झिरो होतच नाही आहे. लक्षात, तो काहीतरी रेंज नंतर तो अप्रॉक्सिमेटली झिरो राहील, परंतु तो झिरो होत नाही, त्याची व्हॅल्यू मायनसमध्ये जाईल, परंतु तो झिरो नसतो होत. लक्षात, म्हणूनच हा लॉ युनिव्हर्सल आहे. म्हणजे तुम्ही जर कोणत्याही दोन ऑब्जेक्टला जर आता पृथ्वीच्या किंवा पृथ्वीच्या बाहेर कोणतेही दोन ऑब्जेक्ट घेतले किंवा पृथ्वी आणि कोणताही दुसरा ऑब्जेक्ट घेतला तर ते झाले दोन ऑब्जेक्ट. तर या दोन ऑब्जेक्टला जर आपण स्टडी केलं तर न्यूटन्स यांना स्टडी केलं, त्याचं म्हणणं होते की ही वस्तू या वस्तूला, म्हणजे ही आहे मास m1 असणारी वस्तू आणि मास m2 असणारी दुसरी वस्तू. आलं लक्षात. तर हे फोर्स अप्लाय करते या बॉडीवर आणि ही बॉडी फोर्स अप्लाय करते या बॉडीवर, म्हणजे दोन्ही बॉडी एकमेकांवर काय अप्लाय करू राहिल्या, फोर्स अप्लाय करत आहे. बघा, त्याने सांगितलं आपल्याला की एव्हरी ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अनादर ऑब्जेक्ट. म्हणजे प्रत्येक वस्तू ही जगातल्या दुसऱ्या वस्तूला आणि दुसरी वस्तू जगातल्या प्रत्येक पहिल्या वस्तूला काय करते, अट्रॅक्ट करते. अट्रॅक्ट करते म्हणजे कशाने अट्रॅक्ट करते, विथ द फोर्स. ओके, which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. म्हणजे आता यांचं मास आपल्याला रिलेशनमध्ये घ्यायचं आहे आणि यांच्यातलं डिस्टन्स. तर नेहमी लक्षात ठेवा डिअर स्टुडंट, वी हॅव टू टेक अ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट फ्रॉम देअर सेंटर, ऑब्वियसली नॉट फ्रॉम देअर सर्फेसेस. ओके, that's why each and every object when get attracted towards the earth, it is not limited to the surface of that earth, it tends to go towards the center of the earth. ओके, प्रत्येक वस्तू पृथ्वीच्या सरफेसवर यायचे प्रयत्न नसते करत ते. ॲक्च्युली त्या प्रत्येक वस्तूला पृथ्वीच्या सेंटरकडे जायचं आहे, तिथं जाऊन तिला थांबायचं आहे, कारण की त्या सेंटरला ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू झिरो असते. लक्षात, ती का झिरो आहे ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये समजून घ्यायचं आहे. काही लेक्चर्स आहेतच पुढचे, ठीक आहे ना. तर या दोन वस्तूंमधलं डिस्टन्स आहे डी. जगातले तुम्ही कोणतेही दोन वस्तू घ्या, त्या दोन वस्तूंमध्ये जे डिस्टन्स असेल ते असेल डी, त्यांचं मास असेल m1 आणि m2. तर याचं स्टेटमेंट लक्षात, याचं स्टेटमेंट किंवा मी तुम्हाला समजून देण्यासाठी हे लिहून देतो. बघा आता. ओके, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, ओके, एव्हरी ऑब्जेक्ट शॉर्टकट लिहितो, अट्रॅक्ट्स एव्हरी अनादर ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. ओके, इन द युनिवर्स विथ द फोर्स. ठीक आहे ना. इन द युनिवर्सला ब्रॅकेट करा म्हणजे आपल्याला लगेच समजून देईल. पहा, एव्हरी ऑब्जेक्ट्स अट्रॅक्ट्स एव्हरी अनादर ऑब्जेक्ट विथ द फोर्स. म्हणजे प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूवर काय अप्लाय करते, फोर्स. ही पण काय अप्लाय करते, फोर्स. ही फोर्स याच्यावर अप्लाय करेल आणि ही बॉडी याच्यावर फोर्स अप्लाय करेल. लक्षात. आणि हा फोर्स कसा असतो, सरळ असतो, स्ट्रेट लाईनमध्ये, तिरपादार पण असतो. हा कोणती वस्तू जर तुम्ही टाकली तर ती कशी जाते, सरळच जाते. लक्षात. सपोज आता हा पेन टाकला मी, तर हा माझ्या हातावर पडला, हा पृथ्वीकडे जायचा तसाच जातो का, हाताच्या बाजूनं, असं कधीच नाही होणार. इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू दॅट पर्टिक्युलर पोझिशन ॲट विच दिस ऑब्जेक्ट इज फॉलिंग डाऊन ऑन द अर्थ. ओके, तो कुठेही समजा पळतो, आपण उभे राहतो, आपण तिरपी उभे राहतो का कधी, किंवा असं तिरपा आहे किंवा असं आहे, आपण स्ट्रेट असतो, परपेंडिक्युलर टू द अर्थ सरफेस. लक्षात. प्रत्येक ठिकाणी बघा आपली परपेंडिक्युलरिटी आहे. आपले जे काही घरं वगैरे सगळे जे बिल्डिंग्स असतात ह्या त्या ऑब्जेक्टला, हे ऑब्जेक्ट आहेत आणि ते त्या ठिकाणी परपेंडिक्युलर असतात. कुठे, त्या सरफेसला. ठीक आहे ना. एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अनादर ऑब्जेक्ट विथ द फोर्स विच इज नंबर 1 डायरेक्टली. हे दोन वाक्य लक्षात ठेवायचे तुम्हाला, खूप महत्त्वाचे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू product of their masses and second inversely proportional to square of distance बिटवीन देम. हे लिहायला वेळ लागते म्हणून मी याच्या आधी ते लिहून ठेवलं होतं.
ठीक आहे ना. पहा आता लक्ष द्या, या वस्तूवर या वस्तूचा फोर्स आणि या वस्तूवर या वस्तूचा फोर्स, जगातल्या कोणत्या दोन वस्तू घ्या तुम्ही, लक्षात त्या दोघांवर एकामेकाचा फोर्स असतो. तुम्ही सांगितलं सर मग माणसं एकामेकाकडे का आवडले जात नाहीत, हे आपल्या घरातले ऑब्जेक्ट आपल्याकडे का आवडले जात नाहीत, त्यांच्यामध्ये पण फोर्स असतो, पण त्या फोर्सची जे मॅग्निट्यूड असते म्हणजे त्याची व्हॅल्यू जी असते ती मायनसमध्ये येते, ती एवढी इफेक्टिव्ह नसते व्हॅल्यू. लक्षात, कारण की आपण जेव्हा दोन वस्तूचा मासचा प्रॉडक्ट घेऊ तो जर कमी असला तर फोर्स कमी. पहा इथे लिहून घेतलेलं आहे मी. लक्षात, वस्तूचा प्रॉडक्ट केव्हा जास्त असतो, जेव्हा एक छोटी वस्तू जरी असली ते एकदम ह्यूज वस्तूसोबत जर आपण कम्पेअर करून राहिलो तर त्या ह्यूज वस्तूचं मास इंटू आपलं मास याचा प्रॉडक्ट खूप मोठा येतो. जसं की आता तुम्ही पृथ्वीचा मास जर घेतला 6 × 10⁻24 kg आहे, म्हणजे 6वर 24 झिरो जर द्याला का तुम्हाला तर पहा किती मोठं वेट आहे ते, म्हणजे मास आहे, सॉरी वेट नाही मास आहे. मग इतक्या मोठ्या माससोबत आपलं मास जर आपण मल्टिप्लाय केलं तर किती मोठा प्रॉडक्ट होऊन राहिला तो. म्हणून त्याची व्हॅल्यू तिथं पॉझिटिव्ह असते, इफेक्टिव्ह व्हॅल्यू आहे. लक्षात, दोन व्यक्तींमधला जर तुम्ही मासचा प्रॉडक्ट घेतला तर तो खूप छोटा असतो. लक्षात, जेव्हा आपण जीची व्हॅल्यू टाकू त्यामध्ये 6.673 × 10⁻11 Nm²/kg², ही व्हॅल्यू आपण टाकल्यानंतर ती टोटल व्हॅल्यू मायनस होऊन जाईल, कारण की हा प्रॉडक्ट जर कमी असेल तर मासचा, ते तुम्हाला पुढे समजेलं जातं. आणखी फक्त एवढं समजून घ्या की आपण पृथ्वीकडेच का आवडला जातो, कारण की पृथ्वीच्या सोबत आपण जेव्हा कम्पॅरिझनमध्ये येतो तेव्हा आपल्या पृथ्वीचा आणि आपल्या मासचा प्रॉडक्ट खूप मोठा होऊन जातो. आणि जेव्हा आपण बाकीच्या वस्तूसोबत आपल्या वस्तूला आपण कम्पेअर करतो, म्हणजे आपण स्वतःला किंवा बाकीच्या वस्तूंना आपण दुसऱ्या वस्तूंसोबत कम्पेअर करतो, यांच्या मासचा प्रॉडक्ट हा खूपच छोटा असतो, ती व्हॅल्यू मायनसमध्ये येते, ती इफेक्टिव्ह व्हॅल्यू नाही आहे. मॅग्निट्यूड इज व्हेरी लेस इन मायनस. सो सी हिअर, एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अनदर ऑब्जेक्ट इन द युनिवर्स विथ द फोर्स विच इज, हा फोर्स कसा आहे मग आता पहा. आता एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अनदर ऑब्जेक्ट विथ द फोर्स. ओके, की हा फोर्स कसा आहे पहा, फोर्सनं अट्रॅक्ट होऊन राहिला, म्हणजे फोर्स हा काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. प्रोडक्ट मीन्स मल्टिप्लिकेशन, कोणाचं, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. मासेस काय आहे, पहिल्या वस्तूचं मास m1, दुसरीचा आहे m2, हा झाला प्रोडक्ट ऑफ मासेस. अँड तोच फोर्स कसा आहे बेटा, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इन्व्हर्सली म्हणजे 1/1 म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. यांच्यातलं डिस्टन्स काय आहे d, तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे त्या डीचा स्क्वेअर घ्या. ओके, म्हणजे F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस आणि F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हे झाले दोन स्टेटमेंट. या दोन स्टेटमेंटवरून मी एक सिंगल स्टेटमेंट तयार करतो आणि लॉ तयार होईल. बघा कसा. ओके, दॅट इज इकडे लिहितो, दॅट इज पहा आता, F इज प्रोपोर्शनल टू m1.m2 आणि इकडे काय आहे, डिवाइडेड बाय d². पहा बरं, ऑटोमॅटिकली 1/d² झाला आणि हा न्यूमरेटरला आहे, हा डिनॉमिनेटरला आहे. बघा बरोबर, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर ॲज इट इज तयार झाले. म्हणजे हा झाला सिंगल एक्सप्रेशनवाला लॉ आणि हा कंप्लीट झाला. आता बघा, एव्हरी ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अनदर ऑब्जेक्ट विथ द फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. याचा अर्थ काय होतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, एक वस्तू जर वाढत असेल, एका वस्तूची व्हॅल्यू जर वाढत असेल दुसऱ्या वस्तूची व्हॅल्यू वाढेल. लक्षात, दोन गोष्टी आहेत. ओके, मासचा प्रॉडक्ट जर वाढला तर फोर्स वाढेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरसोबत ही व्हॅल्यू काय होऊन राहिली, इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये चेंज होते. म्हणजेच काय, एक जर वाढत असेल तर दुसरी कमी होईल. लक्षात, आणि दुसरी जर वाढत असेल तर पहिली कमी होईल. जसं की लक्षात घ्या तुम्ही. आता पहा, आता या दोन वस्तू जर आपण घेतल्या, या दोन वस्तूच्या मासचा प्रॉडक्ट जर वाढला तर फोर्स सुद्धा वाढेल. पृथ्वीसोबत कोणताही ऑब्जेक्ट भरपूर मॅग्निट्यूड म्हणजे मासची व्हॅल्यू खूप मोठी होते, म्हणून फोर्सची मॅग्निट्यूड पण वाढते, म्हणजे फोर्स वाढतो. लक्षात, प्रोडक्ट ऑफ म्हणजेच मासचा प्रॉडक्ट जर वाढला तर फोर्स वाढेल. ठीक आहे ना. त्यानंतर जर समजा त्या दोन वस्तूमधलं अंतर जर आपण काय केलं, कमी जास्त केलं, तर डिस्टन्स जर वाढलं तर फोर्स कमी होईल, कारण की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इन्व्हर्सली म्हणजे एक कमी होते आणि एक वाढते, एक वाढत असेल दुसरं कमी होते त्यासोबत. पहा लक्षात घ्या, जर आपण ह्या वस्तू एकामेकांच्या जवळ आणल्या तर डिस्टन्स कमी होते, डिस्टन्स कमी झालं तर फोर्स वाढेल. आणि हे जर वस्तू आपण दूर नेल्या, समजा आता हा ऑब्जेक्ट आहे, एखादा ऑब्जेक्ट जर तुम्ही पृथ्वीच्या खूप दूर नेला, इथं तर खूपच याच्यावर ग्रॅव्हिटीचा फोर्स आहे जबरदस्त मस्त.
परंतु इथून जर हा तुम्ही इथं नेला, आता इथं आणला ऑब्जेक्ट, तर या ऑब्जेक्टवर आता पृथ्वीकडनं जो फोर्स असेल इथं, लक्षात, त्याच्यापेक्षा जास्त इथं आहे. हा वर जाताना काय होऊन राहिला, कमी 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 होत आहे. लक्षात, म्हणूनच तर लोक स्पेसशिपमध्ये वर गेल्यानंतर काय होतात, ॲटोमॅटिकली फ्लोट होतात, एक प्रकारच्या लक्षात तरंगल्यासारखे वाटतात ते आपल्याला, लाईक दिस. म्हणजे डिस्टन्स जर वाढलं तर फोर्स कमी होतो, डिस्टन्स जर कमी झाला तर फोर्स वाढतो. शब्द लक्षात ठेवा कसे आहेत. लक्षात, इफ डिस्टन्स डिक्रीजेस फोर्स इन्क्रीजेस, इफ डिस्टन्स increases force decreases, like this, and if the product of mass increases then the force will also increase. So this is the Newton's law of gravitation. Every object attracts every another object with the force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to, inversely means 1 upon, inversely proportional to square of distance between them. मी त्या दोघांनाही कंबाईनली असं लिहिलं. आता मला हा प्रोपोर्शनलचा साईन आपण फिजिक्समध्ये लक्षात ठेवायचं नाही. फिजिक्समध्ये प्रोपोर्शनलचं साईन आपण कुठंच ठेवत नसतो. ते आपल्याला त्या प्रोपोर्शनलच्या साईनची ॲलर्जी एक प्रकारची, आपण त्या काढून टाकत असतो आणि त्याच्याऐवजी आपण काय घेतो, इक्वल टूचं साईन, आणि त्याच्यानंतर लगेच एक कॉन्स्टंट घेतो. का लक्षात, म्हणजे आता हा एफ इज इक्वल टू, या प्रोपोर्शनलच्या साईनच्या ऐवजी मी इक्वल टू घेतलं आणि एक कॉन्स्टंट घेतो. आता या ठिकाणी, या प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंटचे अल्फाबेट्स वेगवेगळे असतात. लक्षात, इथं त्या कॉन्स्टंटचा अल्फाबेट आहे कॅपिटल जी, बाकीची व्हॅल्यू ॲज इट इज राहील, m1 m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. सो दिस इज नाव कम्प्लीट. ओके, काय आहे, कम्प्लीट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग या ठिकाणी काय आहे, एफ म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर कॅपिटल जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, whose value is 6.673 into 10 to the power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. याची व्हॅल्यू आपण काढू शकतो. ठीक आहे ना. m1 आणि m2 आर द मासेस ऑफ दॅट टू ऑब्जेक्ट्स विच आर इन द केस. आपल्या ज्या केसमध्ये आपण जे घेतले, दोन वस्तू एकमेकांना अट्रॅक्ट करत आहेत त्या केसमध्ये. त्यानंतर डी स्क्वेअर म्हणजे काय, त्या दोन वस्तूंमधलं डिस्टन्स. सो दिस इज द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन विच वॉज गिवन बाय द न्यूटन्स विथ द हेल्प ऑफ टायको ब्राहे, with the help of Johannes Kepler, with the help of Copernicus and so many others. Okay, this gravitational constant value which is 6.673 into 10 to the power -11 Newton meter square per kg square which was given by the Henry, हे तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे, पहिल्यांदाच त्याने ते दिलेलं आहे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे आपण या लॉला काय करतो, आपण एक्सप्रेस करतो. बस एवढंच खूप झालं तुमच्यासाठी हे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचं आहे सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी. सेंटर ऑफ मास म्हणजे काय, आपण जनरली आपल्याला माहीत आहे की सपोज आता हे बुक आहे आपलं सायन्सचं तुमचं, तर आपल्याला माहीत आहे की आपण जर याच्यामध्ये एकदम सेंटरला जर मध्ये बोट ठेवलं तर हे काय होते, बॅलन्स होते. लक्षात बघा, बॅलन्स होणार नाही. ओके, आता हेच जर समजा तुम्ही इथं ठेवलं बोट, तर आपल्याला बॅलन्स करता येईल का, हे शक्यच नाही. इमॅजिन करा, नाही होणार. लक्षात. तर हे का नाही आहे, कारण की हे जे एक रेक्टँग्युलर बॉडी आहे, दिस इज द रेक्टँग्युलर बॉडी. या रेक्टँग्युलर बॉडीचा एक पॉईंट असा आहे, लक्षात, की त्या पॉईंटला आपण जर घेतलं, समजा टच केलं त्याला, तर त्या बाकीच्या पॉईंटला तुम्हाला टच करण्याची गरज नाही आहे. तुम्ही त्याच पॉईंटला टच केलं म्हणजे तुम्ही संपूर्ण बुकला तुम्ही काय केलं, लिफ्ट करू शकता. म्हणजे आता हे बुक म्हणजे एखादा कोणताही ऑब्जेक्ट घ्या, आता तो प्रत्येक ऑब्जेक्ट हा कशापासून तयार झालेला आहे, छोट्या छोट्या पार्टिकल्सपासून. आणि छोट्या छोट्या पार्टिकल्सला काय असते, छोटं छोटं मास असते. आणि संपूर्ण ऑब्जेक्ट जर हा छोट्या छोट्या पार्टिकलपासून तयार झालेला आहे, तर प्रत्येक पार्टिकलचा छोटं छोटं मास मिळून कंप्लीट मास तयार झालं. मग त्या संपूर्ण पुस्तकाचं मास त्या एका पॉईंटला काय झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. म्हणजे मग तो पॉईंट असतो एक, इट इज अ पॉईंट. सेंटर ऑफ मास म्हणजे काय, त्या संपूर्ण बॉडीचा, आपल्या पूर्ण बॉडीचा एक सेंटर ऑफ मास असेल की ज्या पॉईंटला आपण काय करू शकतो, आपल्याला स्वतःला बॅलन्स करू शकतो. हा पेन आहे, या पेनाला एक पॉईंट असेल मध्ये, की तो काय करतो, त्या पॉईंटला जर आपण पाहिलं तर तिथं तो बॅलन्स होऊ शकतो पेन. लक्षात, तो त्या पॉईंटला बॅलन्स होतो. म्हणजे काय, की त्या पॉईंटला त्या ऑब्जेक्टचा काय सेंटर ऑफ मास आहे. ओके, अशा प्रकारे. ठीक आहे ना. म्हणजेच काय, सेंटर ऑफ मास म्हणजे काय, इट इज अ पॉईंट ॲट विच होल मास ऑफ बॉडी इज सपोज टू बी अ कॉन्सन्ट्रेटेड. मग तो पॉईंट कुठं असेल, नेहमीच तो त्या ऑब्जेक्टमध्ये नसेल, कधी कधी तो ऑब्जेक्टच्या बाहेर येईल. आता तुम्ही रेक्टँग्युलर जर घेतलं, समजा आता रेक्टँग्युलर, ओके, हे मी रॉक करतो, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका तुम्ही पहिले. ठीक आहे. ओके, तर बघा आता
सेंटर ऑफ मासला आपण 2 मिनिटात समजून घेऊ, बाकीचं उद्या बघू. ठीक आहे. सी हिअर, सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास हा प्रत्येक ऑब्जेक्टला असतो. सेंटर ऑफ मास म्हणजे काय? इट इज अ पॉइंट, इट इज अ पॉइंट at which the whole mass of body is supposed to be a concentrated. आता रेक्टँग्युलर जर बॉडी घेतली मी, दिस इज अ रेक्टँग्युलर बॉडी. याचे डायगोनल तुम्ही जॉईन करा. याच्या डायगोनलचा जो क्रॉसिंगवाला पॉईंट असेल, इंटरसेक्टिंगवाला पॉईंट, मी तो झाला त्याचा सेंटर ऑफ मास, CM, सेंटर ऑफ मास. लक्षात. एखादी जर समजा आता अशी वेगळ्या शेपची बॉडी आहे आता ही, आता हिचं सेंटर ऑफ मास कुठे येईल तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स असतात. एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये आपण याला हँग करतो. लक्षात. अशा प्रकारे 3 पॉईंट आपण वेगवेगळे घेतो. ओके. असे आपण अटकवल्यानंतर 3ही पॉईंटचा स्टेशनरी पॉईंट आपण एका ठिकाणी येईल, तो झाला त्याचा सेंटर ऑफ मास. आता पहा, या बॉडीचं हे पुस्तक आहे समजा आपलं, या पुस्तकाचा सेंटर ऑफ मास हा आतमध्ये झाला, त्या बॉडीच्या आतमध्ये आहे. लक्षात. आता हा पॉईंट काय होतो कधी कधी, इट इज अ पॉईंट इनसाइड और आउटसाइड द बॉडी असे होऊ शकते. जर समजा मी म्हटलं आता सर्कल घ्या, आता सांगा सर्कलचा सेंटर ऑफ मास कुठं असेल? आपल्याला ऑब्विसली माहिती आहे सर्कलचा सेंटर ऑफ मास कुठं असेल? सेंटरला. लक्षात. मग आता हा सेंटर मला सांगा की या सर्कलच्या बॉडीवर आहे का? बॉडी लक्षात घ्या. बॉडी म्हणजे काय? फक्त ही रिंग, त्या रिंगवर आहे का आता सेंटर ऑफ मास नाही आहे, त्या रिंगच्या बाहेर आहे. हा रिंगच्या आतमध्ये जरी असला परंतु बॉडीच्या बाहेर आहे तो. ही बॉडी आहे फक्त बस रिंग, याच्या आतमध्ये हवा आहे, बाहेरही हवा आहे, म्हणजे या बॉडीच्या बाहेर आला आता. लक्षात. सो वी कॅन कम्पेअर हिअर द सेंटर ऑफ मास ऑफ ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट डिफरंट काइंड्स. जर समजा तुम्ही स्पिअर घेतला, आपल्या पृथ्वी घेतली आपण. लक्षात. स्पिअर म्हणजे काय? मग हा कंटेंट स्पिअर आहे पूर्ण भरीव असा या प्रकारचा. ठीक आहे ना. त्याचा सेंटर ऑफ मास कुठं असेल? एक्झॅक्टली तिच्या कोरला, आतमध्ये. ओके. तर याला म्हणतो आपण सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास इट इज अ पॉईंट इनसाइड और आउटसाइड द बॉडी ॲट विच द होल मास ऑफ बॉडी सपोज टू बी अ कॉन्सन्ट्रेटेड. लक्षात. सो दीज आर द सम पॉईंट्स. हे तुम्हाला छोटासा एक पॉईंट दिलेला होता. लक्षात. आजच्यासाठी एवढंच. ओके. काही हरकत नाही. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्ही शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला रोजचे नवीन व्हिडिओ आता तुम्हाला मी प्रत्येक पॉईंटचे तुम्हाला मी टाकतो, म्हणजे टाकतोच बिलकुल. डोंट वरी अबाउट इट. आपल्याला पूर्ण सिलेबसच हा घ्यायचा आहे फिजिक्सचा, पहिल्या पार्टचा. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम सोप्या भाषेत जसं मी तुम्हाला सांगतो आता अशाच प्रकारे तुम्हाला प्रत्येक टॉपिक समजून देण्यात येईल. लोडच घ्यायचा नाही बिलकुल. ठीक आहे ना. काय हरकत नाही. ओके.